आणखीन एक महत्त्वाची बातमी नाशिकची आहे। नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरण आणि या प्रकरणी आता 24 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। मनपानं प्रतिज्ञापत्र सादर न केल्यानं सुनावणी पुढे ढकलली आहे। मनसे पदाधिकारी आणि वकील नितीन पंडित यांची याचिका आहे। वृक्षतोडीच्या निर्णयाला स्थगिती देण्याकरता ही याचिका आहे। नाशिक महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण यांना मागील तारखेला मान्य उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं होतं अंतरिम अर्जावरती। परंतु महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण अधिकारी यांनी आज पुन्हा वेळ काढूपणा केला आणि प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही कोर्टामध्ये, आणि त्यामुळे कोर्टाने त्यांना शेवटची संधी म्हणून 1 हप्ता चा वेळ दिलेला आहे। महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवण्याचं कारस्थान हे सुरूच आहे। उरण जवळच्या ONGCचा प्रकल्प गुजरातला पळवण्याचा घाट आहे। 600 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त होतीये। उद्योगधंदे गुजरातला पळवण्याचं केंद्र सरकारचं कारस्थान आहे असा यातून आरोप होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।